सो हाय डियर स्टुडंट्स, हा आपला मुलांनो सेकंड लेक्चर आहे ऑफ द टॉपिक कंटिन्युटी. या लेक्चर मध्ये आपण या दोन गोष्टी डिस्कस करणार आहे, रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी आणि इररिमूव्हेबल किंवा त्यालाच आपण जंप डिस्कंटिन्युटी असं पण बोलतो. सो गाइस, हे दोन पॉइंट आपण आजच्या सेशन मध्ये इथे डिस्कस करणार आहे. तर पहा काय असणार आहे एक्झॅक्टली. हे डिस्कंटिन्युटीचे टाइप्स आहेत. पहा मी इथे एक फंक्शन लिहितोय f of x. let f of x is equal to, say for example, x plus 2 when value of x is lesser than 2. When value of x is equal to 2, value of function be say 4. Okay. When value of x is say for example greater than 2, value of function be say 2x plus 1. यार असा एक फंक्शन आहे. अरे लक्ष द्या व्यवस्थित. मी इथे काय लिहितोय जरा नीट लक्ष द्या. लिमिट x tends to a plus f of x, it is equal to limit x tends to a minus of f of x and is equal to f of a, is equal to f of a. मुलांनो, हे जर का तीनही गोष्ट सेम असतील देन फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. हे पहा, हे तिन्ही इक्वल असले पाहिजे एक्झॅक्टली. म्हणजे एच्या थोडंसं पुढे जाऊन एच्या थोडंसं मागे येऊन आणि एक्झॅक्टली ए ला फंक्शनची व्हॅल्यू जर का सेम असेल ना, तिन्ही ठिकाणी जर का फंक्शनच्या व्हॅल्यू सेम असतील ना मुलांना, देन ओनली फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो पुढे जाऊन मागे येऊन फंक्शन सेम असेल देन फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. ओके, आता यामध्ये काय विषय पहा. समजा जर का हे जे लिमिट्स आहेत ना, हे जे दोन लिमिट्स आहेत ना, हे लिमिट्सच जर का सेम नसतील, हे लिमिट्सच जर का मुलांना सेम नसतील, तर अशा डिस्कंटिन्युटीला हे तरी समजतं ना की आता हे एक जरी सेम नसेल तरी अरे तिघांना मी सेम क्लेम नाही करू शकत. दॅट मीन्स कंटिन्युअस नाही क्लेम करू शकत. दॅट मीन्स डिस्कंटिन्युअस असं मला इथे क्लेम करायला लागेल. बरोबर. आता याच्यामध्ये पहा, ए प्लस आणि ए मायनसचे लिमिटच सेम नाहीयेत, तर अशा टाईपच्या डिस्कंटिन्युटीला मुलांनो इररिमूव्हेबल, ओके, इररिमूव्हेबल किंवा जंप टाईपचा डिस्कंटिन्युटी आपण इथे असं बोलतोय. समजतं का? लिमिटच सेम नाही आहे, लिमिटच सेम नाहीये. प्लस वाला आणि मायनस वाला लिमिटच सेम नाहीये. सच टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी इज कॉल्ड एज इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी और जंप डिस्कंटिन्युटी, ज्याला की आपण रिमूव्ह नाही करू शकत. हे पहा, तुम्हाला या सेशनच्या एंडला समजणार आहे की याला इररिमूव्हेबल काय बोलतोय. जेव्हा रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करून दाखवतो ना मी, आणि इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी रिमूव्ह नाही होत, हे ज्यावेळेस मी तुम्हाला प्रूव्ह करेन त्यावेळेस तुम्हाला गोष्टी व्यवस्थित लिंक व्हायला लागतील. हा असा सेशन असेल, मे बी पहिले 5, 6, 7, 8 मिनिट तुम्हाला काही इतकं व्यवस्थित समजणार नाहीये, पण जसं जसं पुढच्या गोष्टी समजायला लागतील मग तिथे कुठे तुम्हाला एक बॅकग्राऊंड समजायला लागेल. हा अरे हे असं झालेलं इकडे, बरोबर. तर हा आजचा सेशन मुलांनो काइंड ऑफ तसं असणार. तर पहा रे, म्हणलं ठीक आहे यार, चलो हे पहा लिमिटच सेम नाही आहेत तर इररिमूव्हेबल. ओके, ठीक आहे. आता पुढे, आता याचा विषय नाही आहे बरं, हे सेम असेल काय किंवा नसेल काय याचा काही संबंध नाही. लिमिटच सेम नाही आहेत ना, इररिमूव्हेबल. पण समजा जर का लिमिट सेम असतील, म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स अँड दॅट इज नॉट इक्वल टू एफ ऑफ ए. पर अशा टाईपच्या डिस्कंटिन्युटीला जिथे की लिमिट सेम आहेत पण तो एफ ऑफ ए शी सेम नाहीये, म्हणजे एच्या पुढे जाऊन आणि एच्या मागे येऊन दोन्ही ठिकाणी फंक्शनचा व्हॅल्यू सेम आहे पण ए ला फंक्शनचा व्हॅल्यू काहीतरी दुसराच आहे, डिफरंटच आहे. बरोबर. सच टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी याला आपण बोलतोय पहा रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. काय म्हणतोय मुलांना आपण याला इथे? रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. म्हणजे ही अशी डिस्कंटिन्युटी आहे जी की आपण रिमूव्ह करू शकतो थोडा बहुत फंक्शन मध्ये काहीतरी चेंज करून. ओके, हा या टाईपचा जो डिस्कंटिन्युटी आहे मुलांना तो आपण रिमूव्ह करू शकतो असं मला इथे म्हणायचं. येस, तर ठीक आहे यार, चलो आता मी काय करीन माहिती का, एक सिंपलचा क्वेश्चन घेतोय. पहिले तर मी तुम्हाला हे पाठ करून देतोय. हे जे कंडिशन्स आहेत ना, लिमिटच सेम नसेल तर इररिमूव्हेबल, लिमिट सेम असेल तर रिमूव्हेबल. बरोबर. तुम्ही म्हणणार हे तिघे, हे पण आणि हे पण तिघे सेम असतील तर, अबे तिघे सेम असतील तर मग कंटिन्युअस असतो ना फंक्शन, मग डिस्कंटिन्युटीचा डिस्कशनच नाही येणार इथं. बरोबर. आता बघा काय, मी इथे एक काम करतोय, मी इथे 2 ला चेक करणार आहे. कुठे? 2 ला चेक करणार आहे. सो मी काय करीन पहा, लिमिट एक्सटेंड्स टू 2 प्लस फाइंड करणार आहे. मी फाइंड करणार आहे लिमिट एक्सटेंड्स टू 2 मायनस आणि मी फाइंड करेन फायनली एफ ऑफ 2.
यार 2+ साठी म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त, x चा व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त, 2+ साठी हा फंक्शन आहे पहा कोणता 2x + 1 वाला टाकणार 2 टाका रे 2 × 2 4 + 1 = 5 ना. मी म्हणलं ठीक आहे. 2- साठी मुलांना x चा व्हॅल्यू <2 म्हणजे 2- साठी हा फंक्शन आहे x + 2 वाला फंक्शन आहे बरोबर ना. सो 2- टाकतो मी तर 2 + 2 = 4 ना. ठीक आहे यार चलो f(2) एक्झॅक्टली 2 जर का टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू तर 4 आहे यार. सांगा रे मला मुलांना तुम्ही हे प्लस आणि मायनस वाला लिमिट सेम आहे का इथे? नाहीये. हेच दोघे सेम नाहीयेत. 2+ आणि 2- वाला लिमिटच सेम नाहीये. मग अशा टाइपच्या डिस्कंटिन्युटीला मुलांना आपण काय म्हणतोय बघा बरं इथे कंडिशन लिमिटच सेम नाहीयेत. लिमिटच सेम नसेल तर इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी म्हणजे ही जी डिस्कंटिन्युटी आहे ही इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी आहे. ओके हे पण आणखीन कॉन्सेप्ट नाही समजलेला बरं आपल्याला. फक्त मी जे सांगितलं ते तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं का इररिमूव्हेबल हे आणखीन डिस्कस केलेलं नाही आपण. हे समजतं का तुम्हाला? सो सध्या तरी इतका पिक्चर क्लिअर आहे. फक्त लिमिट सेम नसेल तर इररिमूव्हेबल, लिमिट सेम असेल तर रिमूव्हेबल. एक छोटंसं टाइमपास एक्झाम्पल आपण पाहिला इथे. ओके चलो एक काम करूया आणखीन थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूया याचं. सी आता मी इथे एक एक्झाम्पल घेणार आहे. आता या एक्झाम्पलमध्ये एक रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटीचा एक्झाम्पल घेणार आहे आणि त्याची डिस्कंटिन्युटी आपण जरा रिमूव्ह करून पाहूया. म्हणजे तो प्रोसेसमधून ज्यावेळेस आपण जाईल ना रिमूव्ह करण्याच्या मग समजेल की हा रिमूव्ह होत असते डिस्कंटिन्युटी. नाउ सी गाइस f(x) जो फंक्शन आहे ना रे तो कसा आहे माहिती का? से फॉर एक्झाम्पल x + 3 आहे when value of x is lesser than से फॉर एक्झाम्पल 3. जेव्हा x व्हॅल्यू 3 पेक्षा कमी आहे x + 3 फंक्शन आहे. जेव्हा x व्हॅल्यू ना 3 पेक्षा जास्त आहे, x व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त आहे तेव्हा व्हॅल्यू ऑफ फंक्शन b से 2x आहे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. बट वेन व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3 व्हॅल्यू ऑफ फंक्शन b से 7 हे असं दिलं त्यांनी दिलं बरं हे असं. ओके चलो जरा आता विचार करूया अरे लक्षात मुलांना. आता आपल्याला चेक करायचं आहे कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे. हे चेक करण्यासाठी 3 गोष्टी फाइंड करायच्या असतात. एक लिमिट x टेंड्स टू 3 + f(x) मी म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर लिमिट x टेंड्स टू 3 - f(x) आणि तिसरा मुलांना f(3) अशा 3 गोष्टी फाइंड करायच्या आहेत. सो f(3) चा व्हॅल्यू जेव्हा x चा व्हॅल्यू 3 आहे ना तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू मुलांना 7 आहे. 7 किती आहे? 7 आहे. याचा व्हॅल्यू आहे 7. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. 3+ साठी कोणता फंक्शन आहे रे? म्हणजे x चा व्हॅल्यू 3 पेक्षा जर का जास्त असेल पहा ना x चा व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त असेल तर फंक्शन इज 2x. मी म्हणलं ठीक आहे यार 2x हा फंक्शन आहे. टाकतोय मी इथे लिमिट x टेंड्स टू 3+. पहा 3 टाकून द्या बरं. 3 पेक्षा एकदम किंचितचा मोठा व्हॅल्यू म्हणजे ऑलमोस्ट 3 टाकून द्या बरं. इथे किती बनणार आहे? हा 6 बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे हा 6 बनतोय. ओके 3- साठी कोणता फंक्शन आहे? 3 - x चा व्हॅल्यू 3 पेक्षा कमी. 3- साठी पहिला फंक्शन आहे x + 3 वाला. सो गाइस लिमिट x टेंड्स टू 3 फंक्शन इज x + 3 टाकून देणार आहे 3 टाकून द्या. 3 + 3 इट विल बिकम 6 ना. पहा बरं हे लिमिट सेम आहेत की नाही रे? प्लस वाला आणि मायनस वाला लिमिट सेम आहे बट तो तिसरा सेम नाहीये. मग एक काम करा ना तो जर का तिसरा सेम नसेल तर त्याला करून टाका सेम. काय फरक पडतोय असा? म्हणजे इथे जे फंक्शन डिफाइन केलं ना तुम्ही 3- साठी हा फंक्शन 3+ साठी हा फंक्शन मान्य आहे की नाही? मग f(3) जो आहे ना म्हणजे एक्झॅक्टली 3 साठी जो 7 येत होता ना तो जर का इथे 6 आला असता ना तर 6 मी बोललो असतं कंटिन्युअस आहे. सध्या भले डिस्कंटिन्युअस असेल पण इथे 7च्या जागी 6 करून एक छोटासा चेंज करून या फंक्शनला मी इथे कंटिन्युअस बनवू शकतो. या फंक्शनला मी इथे मुलांना कंटिन्युअस बनवू शकतो. हे समजतं का तुम्हाला? ठीक आहे म्हणजे कंटिन्युअस बनवू शकतो ना म्हणजे डिस्कंटिन्युटी ही इथे रिमूव्ह होत आहे. अरे डिस्कंटिन्युटी आपण रिमूव्ह करतोय मुलांना. हे तुम्ही प्लीज समजून घ्या इथे. येस मला ठीक आहे चलो. आता ज्यावेळेस या दोघांचे लिमिट सेम आहेत हा तिसरा सेम नाहीये तर इथे थोडा बहुत एक छोटासा चेंज करून तो सेम आणायचा म्हणजे डिस्कंटिन्युटी रिमूव्ह होते. म्हणजे टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी हे तुम्हाला समजलंय. आता मला तुम्हाला हे सांगायला लागणार आहे जो इररिमूव्हेबल आहे त्याचा एक एक्झाम्पल घेईन मी आणि दाखवेन की तो कसा रिमूव्ह नाही करू शकत. आपण कसा काय रिमूव्ह नाही करू शकत बघा. काय हे सर्व रब करतोय मी इथे किंवा हाच एक्झाम्पल घेतोय पहा मी इथे थोडंसं चेंज करतोय एक्झाम्पलमध्ये. लेट f(x) बी गाइज काय रे इथे x + 3 होता ना समथिंग. चलो असं लिहितो x + 3 when value of x is lesser than 3 it is equal to say for example 4x when value of x is greater than 3 when value of x is equal to 3 value of function b say 6. आता असा विषय आहे पाहिजे. असा एक फंक्शन दिला रे तुम्हाला. असा एक फंक्शन दिलाय मुलांना तुम्हाला. काय करतोय जरा नीट लक्ष द्या. चेक करायचं मला कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस. मी 3 गोष्टी फाइंड करेन. लिमिट x टेंड्स टू 3+. मी फाइंड करणार आहे लिमिट x टेंड्स टू 3- आणि मी फाइंड करणार आहे f(3). हे पहा रे f(3) म्हणजे जेव्हा x चा व्हॅल्यू 3 आहे ना
जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 3 आहे ना, देन फंक्शनचा व्हॅल्यू 6 आहे. पहा, सो इथे फंक्शनचा व्हॅल्यू जो आहे तो 6 आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो 3+ साठी फंक्शन सांगा बरं मुलांना. 3+ मध्ये समजतं का, व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 मध्ये 3+ येतो. 3+ साठी फंक्शन आहे 4x. सो गाइस फॉर 3+ व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 4x. टाकून द्या 3, तुम्हाला इथे 12 बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. 3 मायनस साठी फंक्शन मुलांना x+3 आहे, पण जर का तुम्ही 3 टाकाल तर इथे तुम्हाला 6 मिळणार आहे. मग तुम्हाला हे समजत आहे का इथे की यार हे लिमिट सेम होत नाहीयेत, लिमिट सेम होत नाहीयेत, म्हणजे हा जो डिस्कंटिन्युटी हा इररिमूव्हेबल आहे. आता काही लोकांच्या मनात असा प्रश्न असेल, सर हे लिमिट सेम होत नाहीत, तो 12 हा 6 हा 6 आहे, तर आपण जर का 6 केलं असतं तर झालं असतं कदाचित. म्हणजे तो जो 4x आहे ना, हे 4x च्या ऐवजी जर का इथे 2x लिहिला असता आणि 3 टाकला असता, 3 × 2 = 6 ना, मॅच केलं असतं तुम्ही, ते केलंच की नाही मॅच, बरोबर. पण हे जे केलेलं आहे ना तुम्ही, हे ओके, हे जे काही केलेलं आहे हे आपण करू नाही शकणार आहे. म्हणजे असा चेंज मुलांनो लाईक ऍक्सेप्टेबल नाहीये. तुम्ही म्हणणार काय ऍक्सेप्टेबल नाहीये सर? पहा रे, हा फंक्शन कोणासाठी आहे? जेव्हा एक्सचं व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त आहे, पण व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3, त्याच्यासाठी हा फंक्शन आहे ना. आता व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 म्हणजे काय रे? मे बी 4, 5, 6 साठी पण हा फंक्शन ऍप्लिकेबल आहे. समजा एक्सची व्हॅल्यू 6 आहे, एक्सची व्हॅल्यू काय 6 आहे, टाका बरं 6 × 4 24. म्हणजे when value of x is 6, value of function is 24. मी म्हणलं ठीक आहे यार, म्हणजे एक्सच्या जागी जर का मी 6 टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू 24 मिळणार आहे मला, बरोबर. एक्सच्या जागी जर का मी समजा 4 टाकला, 4 टाका, 4 × 4 = 16, वायचा व्हॅल्यू मला 16 मिळणार आहे, बरोबर ना. पण हे कंटिन्युअस करण्याच्या नादात तुम्ही जर का 4x जागी 2x करून ठेवलं इथे, तर होतं काय माहिती का, 3 टाकलं तर 3 × 2 = 6. हा ओके, 6 6 6 तिघे पण 6 झाले म्हणजे कंटिन्युअस झाला तो. पण प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सांगतो. आता जर का मी x जागी 4 टाकला, हे पहा हा फंक्शन कोणासाठी, x इज ग्रेटर दॅन 3 साठी आहे ना, म्हणजे 4 टाकला तरी तोच फंक्शन आहे. आता x जागी जर का मी 4 टाकला तर 4 × 2 8 बनेल, 8. म्हणजे पहा मुलांनो, आधी x जागी 4 टाकला तर 16 बनायचा, बट आता x जागी 4 टाकला तर बनतोय 8. यार प्रॉब्लेम तुम्हाला 3 ला होता ना, 3 ला कंटिन्युअस नव्हता, 3 ला डिस्कंटिन्युअस होता. मग त्याला कंटिन्यू करण्याच्या नादात तुम्ही काय केलं माहिती का, x = 4 साठी जी व्हॅल्यू आधी 16 येत होती त्याला पण तुम्ही 8 करून ठेवलाय. 6 जर का टाकला तर 6 × 2 12 होईल, म्हणजे एक्सच्या जागी 6 टाकल्यानंतर जो 24 यायचा तो पण आता 12 बनतोय, 12. जिथे की काही प्रॉब्लेमच नव्हता 4 ला, 6 ला, 5 ला, 4.5 ला समजा, किंवा 6.6 ला, तिथे पण हे चेंजेस होत आहेत विनाकारण, बरोबर ना. म्हणजे हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे ऍक्सेप्टेबल नाही यार, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. भले तुम्हाला वाटत असेल की यार हे छोटंसं चेंज करूया, याला पण रिमूव्ह करू शकतो, अरे बट ते ऍक्सेप्टेबलच नाहीये ना, बाकीच्यांना कशाला अफेक्ट करायचा हा प्रश्न येत आहे, बरोबर. सो अशा टाईपच्या डिस्कंटिन्युटीला मुलांना आपण इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी असं बोलतोय. समजतंय का तुम्हाला? बस एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे, काय की लिमिट सेम नसले पाहिजे. लिमिटच जर का सेम नसतील प्लसवाला आणि मायनसवाला, देन इररिमूव्हेबल, आणि लिमिट जर का सेम असेल तर बोलणार आपण रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी, बरोबर ना. लिमिट सेम आहे तो तिसरा सेम नाही, देन रिमूव्हेबल. आणि रिमूव्हेबलचा कसा रिमूव्ह करायचा दाखवला होता मी, आणि इररिमूव्हेबलचा का रिमूव्ह नाही होत हे पण मी तुम्हाला आत्ता इथे दाखवलेलं आहे. यस स्टुडंट्स, तर पहा मला काय सांगायचं आणखीन, याला जम्प टाईप ऑफ डिस्कंटिन्युटी पण बोलतो आपण इररिमूव्हेबलला. आता याचं रिझन पहा काय, तर पहा रे, असा एक ग्राफ ड्रॉ करतोय मी, बरोबर. तर विषय काय माहिती का, हा से फॉर एक्झाम्पल दिस इज से फॉर एक्झाम्पल 3 x = 3. तर पहा लिमिट x टेंड्स टू 3 प्लस लिमिट x टेंड्स टू 3 मायनस आणि f(3), बरोबर ना. जेव्हा x चा व्हॅल्यू एक्झॅक्टली 3 येणार आहे तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू पहा 1 2 3 मे बी से 4 किती आहे. जेव्हा x चा व्हॅल्यू एक्झॅक्टली 3 आहे देन व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज से 4. when value of x is lesser than 3 मायनस साठी पण फंक्शनचा व्हॅल्यू 4च आहे, फंक्शनचा व्हॅल्यू 4च आहे, बरोबर. आता 3+ साठी तुम्हाला हे समजतंय का, इररिमूव्हेबल मध्ये हे दोघे वेगवेगळे असले पाहिजे. मग 3+ साठी मुलांना फंक्शनचा व्हॅल्यू काहीतरी दुसरा असला पाहिजे होता. काय रे इथे 5, मला असं वाटतं इथे 6 होते, किती 3+ साठी फंक्शनचा व्हॅल्यू 6 ना, 6, बरोबर आहे. मग तुम्हाला समजतं का, या दोघांना जर का वेगवेगळं ठेवायचं असेल, बरोबर, हे दोघे सेम जर का पाहिजे नसतील, वेगवेगळे पाहिजे असतील, तर डेफिनेटली फंक्शनला इथे असं जंप करून पुढून कुठून तरी स्टार्ट करायला लागतं. सो म्हणून अशा टाईपच्या डिस्कंटिन्युटीला मुलांना आपण जंप टाईप ऑफ डिस्कंटिन्युटी असं बोलतोय. तुम्हाला समजतं का, रिमूव्हेबलच्या केसमध्ये हे दोघे सेम असतात, म्हणजे मे बी इथे पण 4च असेल समजा,
बरोबर. मग त्या केसमध्ये मला फंक्शन ना इथूनच स्टार्ट करायला लागणार होता, इथे फक्त हॉलो करा. 3 साठी पण व्हॅल्यू 4च आहे, 3 साठी पण व्हॅल्यू 4च आहे, पण एक्झॅक्टली 3 साठी 4 नाहीये हे रेफर नाही करायचं. मे बी कुठेतरी एक वरती एक छोटासा फक्त पॉईंट असेल, फक्त एक पॉईंट असेल छोटासा. म्हणजे एक्झॅक्टली 3 साठी व्हॅल्यू ऑफ फंक्शन विसेस 7 असं काहीतरी समजा डिफाईन केलं असेल. समजलं ना काय बोलतोय मी तुम्हाला इथे. तर हे ॲज सच असा ग्राफ कुठे काही जम्प नाही झाला अरे, म्हणजे एक पॉईंट फक्त गेलाय वरती, ओके, बट त्या पॉईंटला पण असं इथे आणून टाकू शकतो आपण, म्हणजे डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करू शकतो आपण. समजतं का? बट या केसमध्ये अख्ख्याच्या अख्ख्या या ग्राफला खाली आणून इथे प्लेस नाही करू शकत, हे तुम्हाला समजून घ्यायचं. कारण की खामखा 4 साठी जी व्हॅल्यू आधी होती, जी काही असेल ती आता व्हॅल्यू खाली आणल्यामुळे 4 साठी व्हॅल्यू काहीतरी चेंज होईल, जे की ऍक्सेप्टेबल नाहीये. प्रॉब्लेम फक्त 3 ला आहे ना, सो तिथेच फक्त चेंज करायचं असेल तर करा, बाकी जागी चेंज करायचा नाहीये. सो हा जो डिस्कंटिन्युटी आहे ना, हा असा जम्प करणार, त्याला आपण इरिमूव्हेबल डिस्कंटिन्युटीला आपण जम्प टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी असं पण बोलतोय मुलांना. येस. सो आय होप गाईज तुम्हाला हा पॉईंट समजलाय, रिमूव्हेबल आणि इरिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. सो सेशन मी इथे क्लोज करतोय मुलांना. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ नेक्स्ट टॉपिक. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.